वार्ता न्यूज नेटवर्क 24/7 या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे। नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे। न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटणार सुद्धा आहे। त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही, कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहेत। शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे। फक्त थोडा घोळ आहे। तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत। तुम्ही आमच्या पार्टीत या, आमच्या पार्टीत लय मसाळा आहे। तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत, तुम्ही काही मागा टेन्शन नाही। तुमच्या पार्टीत अवघड आहे हे प्रश्न सोडीन। आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कुंकडवी धडा सुरू असते सगळं। मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहित नाही। किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय। पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत, माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं। आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाहीयेत, ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत। आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी। आता मैताची पंचायत होणार आहे। आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस, परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो। आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुतणार आहे मी। आता महिले फरफट चालू आहे। मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती। पण माझी प्रामाणिक भूमिका असते, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो। त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही। हमेशा सच के साथ